नमस्कार. आज आपण शिकणार आहोत JDKचे फ्री व्हर्जन कसे डाउनलोड करायचे. तर JDK तुम्ही ओरॅकल या वेबसाईटवरूनही डाउनलोड करू शकतात, पण तिथे तुम्हाला लॉग इन गरजेचे आहे. आता समजा तुम्ही उदाहरणार्थ JDK 8.1 ही ऑप्शन तुम्ही गुगलमध्ये टाकले. ते टाकल्यानंतर तो ओरॅकलवरती जाऊन डाउनलोड करा असे सांगेल. तुम्ही ओरॅकलवरती गेल्यानंतर तुम्ही जे व्हर्जन सिलेक्ट केले आहे त्याचे रिझल्ट तो दाखवेल. मग तुमचे विंडोज 64 बिट आहे की 32 बिट आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आता माझे मशीन हे 64 बिटचे, त्याच्यामुळे मी 64 बिटच्या सेटअपवरती क्लिक केले. आता त्या सेटअपवरती क्लिक केल्यानंतर आय रिसीव्हवरती क्लिक करायचे आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे. आता डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला ओरॅकलचे लॉग इन विचारेल, पण आत्ता तुमच्याकडे ओरॅकलचे लॉग इन नाही आहे, पण तुम्हाला JDK लागतोय. तर मागे यायचं आहे, परत एकदा सर्चमध्ये जा. टेक स्पॉट म्हणून एक वेबसाईट आहे, टेक स्पॉट. तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे. JDKचे व्हर्जन कुठले हे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. तिथे डाउनलोड नावच्या खाली ते विंडोजसाठी हवे आहे की लिनक्ससाठी हे बघून घ्यायचं. त्यात तुम्हाला ते 64 बिट हवे आहे, तर JDK विंडोजवरती तुम्ही क्लिक करायचे. आता ज्या वेळेस तुम्ही JDK विंडोजवरती क्लिक कराल त्याच्या काही विदिन सेकंदामध्ये तुमचे JDKचे व्हर्जन हे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता की डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त लक्षात घ्या की तुम्ही कुठले व्हर्जन सिलेक्ट करताय, तुमची मशीन किती बीटची आहे, 64, 32 बीट, या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या. काही सेकंदामध्ये डाउनलोडिंग तुमची पूर्ण झालेली दिसेल. आता तुम्ही बघू शकताय तुमची डाउनलोडिंग झालेली आहे. टेक स्पॉट ही वेबसाईट तुम्ही लक्षात असू द्या. एकदा खात्री करण्यासाठी फक्त तुम्ही डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन एकदा चेक करून घ्या की तुमचा सेटअप पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे की